दानपेटी फोडून रोकड व दागिने लंपास करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी पकडले। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 9 ऑगस्ट नागेश्वर मंदिर मोळी येथील दानपेटी फोडून रोकड व दागिने लंपास केलेला आरोपी 48 तासात जानेफळ पोलिसांनी केला जेरबंद। चोरीच्या गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्यात जानेफळ पोलिसांना यश। 10 ऑगस्ट रोजी मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिवचंद्रमोळी येथील नागेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात इसमाने त्यातील रक्कम लंपास केल्याची तक्रार मोरेश्वर मंदिराचे अध्यक्ष संदीप महादेव नागरिक यांनी जानेफळ पोलिसात दिली होती। यावरून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात ठाणेदार शरद माळी यांनी युद्ध पातळीवर तपास चक्रे फिरवली। घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज बारकाईने तपासले असता आणि गुप्त माहितीच्या आधारे सावत्रा येथील भीमराव माधव गवई याला ताब्यात घेतले। याच्यासोबत दानपेटी फोडणे कामी अल्पवयीन 2 मुले होती। आरोपीला विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली आरोपी भीमराव गवई यांनी दिली व त्याचे कडून 1,984,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। त्यामध्ये गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, 2 मोबाईल, रोख रक्कम 1,984,000 रुपयाच्या नोटा व नाणी। दानपेटीतील 1 ग्रॅम वजनाची सोन्याचे नाग अंदाजे किंमत 15,000 रुपये व 1 ग्रॅम चांदीचे नाग असा एकूण 1,984,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपी भीमराव माधव गवई याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध अपराध क्रमांक 270/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली। सदर गुन्ह्याचा छडा लावण्याकामी ठाणेदार शरद माळी, PSI संतोष जाधव, रायटा भागवत पाटोळे, पोहेका कृष्णा निकम, माधव काळे, प्रदीप सौभागे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। जानेफळ पोलिसांनी तात्काळ प्रभावी तपास करून आरोपी निष्पन्न करून आरोपीला अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केल्याने मोरेश्वर मंदिर सदस्य तथा शिवचंद्रमोळी येथील ग्रामस्थ व जानेफळ परिसरातील नागरिकांकडून ठाणेदार शरद माळी व जानेफळ पोलिसांचे कौतुक होत आहे। IB7 तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार, मेहकर।